पहिला मुद्दा सांगितला, दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कोणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. सरसकट कोणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना. शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं, म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं. आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले आणि पीक वाहून गेलं त्यांना 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतंय. तज्ज्ञ नाही ना, अभ्यासक नाही, कोण नाही. त्या अभ्यासक भंगार सगळ्या दुनियाचे कुंकड काही सांगत आहेत, आपल्या आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ज्ञ नको ना, अभ्यासक नको, तिकडंच पुस्तकं नालीत वाचित बस म्हणा वाड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्याबरोबर गेलं त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. हे झाले 2 काम. आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, ज्याची सोयाबीन वाहून गेली, ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगन तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची. म्हणजे घर पडलं,